मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होत्या। या चर्चा सुरू असल्याच्या बातम्या यायच्या, पण काही ना काही कारणांवरून ते फिसकाटायचं। काल अखेर वंचित आणि काँग्रेसनं एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई 266 पैकी वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर तर काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून 165 जागा लढवणार। वंचित काँग्रेस सोबत गेल्यानंतर चर्चा होत आहे त्या या युतीचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होईल अशा स्वरूपाच्या चर्चा होतात। पण खरंच या युतीचा फायदा भाजपला होणार आहे की काँग्रेस प्रकाशसाहेब आंबेडकरांना घेऊन मुंबई सत्ता स्थापन करेल? या युतीचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून। वंचित बहुजन आघाडीवर कायमच भाजपची बी टीम असल्याची टीका होते, कारण लोकसभा 2019च्या वेळी 7 ते 9 जागांवर वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवाच्या फरकापेक्षा जास्त होती। यामुळे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येण्यास मदत झाली, तर विधानसभा 2019च्या वेळी सुमारे 25 ते 34 मतदारसंघात वंचितमुळे भाजप सेनेचा विजय सुकर झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलं होतं। त्यामुळे वंचितचे उमेदवार मतविभाजन करण्यासाठी भाजपच्या फायद्याचे ठरल्याने अशी टीका होत होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आरोप करतात की प्रकाश आंबेडकर जागा वाटपाच्या वेळी अवास्तव मागण्या करतात, ज्यामुळे युती होऊ शकत नाही आणि पर्यायाने भाजपला फायदा होतो। याचा काही कारणांमुळे काँग्रेस वंचित युतीमुळे भाजपचा फायदा होईल अशा चर्चा होऊ लागल्यात। भाजपला या युतीचा फायदा होईल का, ते सुरुवातीला समजून घेऊया। काँग्रेसचा परंपरेचा आणि हक्काचा वोटर मुस्लिम आणि दलित मानला जातो, पण सध्याच्या घडीला दलित वर्ग राष्ट्रवादी शरद पवार गटात काही प्रमाणावरती का होईना शिफ्ट झालाय आणि उर्वरित मुस्लिम वर्गाचा कल उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिक आहे। त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होत असल्याचं दिसून येतं। हे विभाजन भाजपच्या अडचणीचं ठरू शकतं। त्यामुळे या युतीने हे विभाजन टाळून एक गठ्ठा मतदान काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीकडे शिफ्ट केलं तर भाजपा या युतीला दलित मुस्लिम वोट बँक राजकारण म्हणून प्रसिद्ध करू शकते, ज्यामुळे बहुसंख्य हिंदू मतांचं ध्रुवीकरण भाजपच्या बाजूने होण्यास मदत होईल। केवळ दलित आणि मुस्लिम यांच्या मतांच्या संख्येवर युती किंवा ठाकरे गट निवडून येणं अशक्य आहे। युतीमुळे ठाकरे गटाला अगदी लीड पुरते लागणाऱ्या या मतांचा फायदा होणार नाही। हिंदुत्ववादी बहुसंख्य मतांवर भाजपनं हक्क सांगितलाय, जे ठाकरे गटाने अजूनपर्यंत सांगितलेला नाही। त्यामुळे अशा बाजूने विचार केला तर भाजपचा फायदाच होतोय असं दिसतंय। दुसरी बाजू बघताना मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्रित असती तर भाजपला टफ फाईट द्यावी लागली असती, कारण ठाकरे गट यांच्याकडे शिफ्ट होणारे शहरी मतदार, राष्ट्रवादीचा पुरोगामित्वाचा मतदार आणि परप्रांतीय काँग्रेस मतदार एकत्रित झाला असता, पण महाविकास आघाडीत पडलेल्या फुटीने भाजपला हा विभाजित मतदार गळाला लावणं अधिक सोपं झालं। त्यामुळे ही फूट भाजपच्याच पथ्यावर पडली असं चित्र दिसतंय। आता दलित आणि मुस्लिम मतविभाजन आणि महाविकास आघाडीच्या फुटीचे भाजपला होणारे फायदे पाहिले, मात्र काँग्रेस वंचित युतीने अडचण कुणाची होईल असा विचार केल्यास सर्वाधिक फटका भाजपपेक्षा ठाकरे गटाला अधिक बसू शकतो। कदाचित याचमुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याची टीका करण्यात ठाकरे गट धन्यता मानेल। महाविकास आघाडी तयार झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आघाडी अंतर्गत आपल्या गटात बऱ्यापैकी काँग्रेसचा मुस्लिम मतदार शिफ्ट करून घेतला। मात्र आता काँग्रेस वेगळी लढत असल्यानं तो मतदार पुन्हा काँग्रेस आपल्याकडे खेचेल या शंका नाही। मुस्लिम मतांना टार्गेट करताना दुरावलेले हिंदू मताधिक्य महायुतीची वाट धरतील, अशा वेळी त्यांना तारणारे दलित मते मात्र प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडे शिफ्ट करतील असं चित्र सध्या तरी दिसतंय। भाजपच्या अराजकतेला थांबवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे या नॅरेटिव्ह अंतर्गत या नवीन युतीचा प्रचार होणार असल्यामुळे त्यांना उत्तर देताना भाजपला धर्म किंवा भाषिक तत्वांवर बोलून चालणार नाही। लोकसभेप्रमाणे हा फॅक्टर चालला तर भाजपला नुकसानच अधिक होऊ शकतं। महाविकास आघाडीत ठाकरे एकत्र आले तेव्हा आणि शरद पवार महायुतीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजप कुठेतरी सेट होऊ पाहत होतं। मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेत काँग्रेसचा ग्रामीण आणि शहरी भागातील वोट शेअर वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे काँग्रेस आपला नॅरेटिव्ह पुढे करून भाजपला धूळ चारू शकतं। दुसरी शंका राहते ती प्रकाश आंबेडकर यांच्यावर होणाऱ्या अवास्तव जागा मागण्यावरती। या आरोपांची कारणं अशी आहेत की यावेळी ही युती झाली किंवा फिसकटली तर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील।
काँग्रेसनं सेफ खेळत काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की भारिपसोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षांनंतर आघाडीच्या घोषणेला मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही, जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे. त्यानंतर त्यांनी जागेसंदर्भात बोलताना 227 पैकी 62 जागांवर वंचित निवडणूक लढवणार असल्याचं सांगितल्यानंतर युती पक्की झाल्याची खात्री झाली. या युतीचा फायदा भाजपला होत असला तरी तोटा अधिकतर ठाकरे गटाला होत असल्याचं दिसतंय. प्रचार कुठल्या दिशेने जातो यावर मताधिक्य अवलंबून असणार आहे. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.